नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता नेक्स्ट पॉइंट आपण पाहणार आहोत. कशामधला? कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. त्यामध्ये काय हेडिंग त्याचं? न्यूरॉन ॲज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ न्यूरल ऑर नर्वस सिस्टीम. म्हणजे हे जे दाखवलेलं स्ट्रक्चर आहे कशाचं आहे? न्यूरॉनचं. ही जी डायग्राम आहे ती मल्टीपोलार न्यूरॉनचं आहे. मग न्यूरॉन ॲज स्ट्रक्चरल म्हणजेच रचनात्मक अँड फंक्शनल कार्यात्मक युनिट आहे, एक घटक आहे कशाचा? ऑफ न्यूरल ऑर नर्वस सिस्टीम. आपल्या प्रत्येकातल्या न्यूरल किंवा नर्वस सिस्टीम मधला न्यूरॉन हा काय? तर स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ कुणाचं? तर न्यूरल सिस्टीम ऑर नर्वस सिस्टीम. हे झालं हेडिंग. मग त्यामध्ये आता फर्स्ट पॉइंट, अ न्यूरॉन इज अ मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर and it is composed of three major parts, that is cell body, dendrites and axon. म्हणजेच यामध्ये काय झालेलं आहे? काय सांगितलेलं आहे? न्यूरॉन इज अ मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर. त्यासाठी अगोदर डायग्राम बघायची. एवढा पॉइंट यासाठी अगोदर घेतलेला आहे. काय सांगितलेलं आहे? न्यूरॉन इज अ मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर. मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर मीन्स सीन अंडर कंपाऊंड मायक्रोस्कोप. कशाच्या खाली बघितलं जातं? कंपाऊंड मायक्रोस्कोप याच्या खाली बघितलं जातं. म्हणजेच हे काय आहे? तर मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर आहे. अँड इट इज कंपोज्ड ऑफ, कशाने बनलेलं आहे? थ्री मेजर पार्ट्स, दॅट इज सेल बॉडी, डेंड्राइट्स अँड ॲक्सॉन. म्हणजेच यामध्ये आता ही डायग्राम पहा. काय सांगितलेलं आहे? तर हे जे स्ट्रक्चर बनलेलं आहे न्यूरॉन कंपोज्ड ऑफ थ्री मेजर पार्ट्स. विच पार्ट्स? तर त्यामध्ये फर्स्ट पार्ट सायटॉन और सेल बॉडी, second part dendrites and third part axon. म्हणजेच त्यामध्ये एक स्ट्रक्चर आहे तर मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर न्यूरॉन्स असतं. अँड इट इज कंपोज्ड ऑफ थ्री मेजर पार्ट्स सच ॲज सायटॉन और सेल बॉडी, डेंड्राइट्स अँड ॲक्सॉन. नाव व्यवस्थित बघा. आणि आता बाकीची राहिलेली नाव बघा. नंतर नाव येतंय डेंड्रॉन. हे मेन पहिल्यांदा पार्ट सांगितले. आता हे राहिलेले पार्ट, निसल्स ग्रॅन्युल्स, हे डॉट 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 लाईक स्ट्रक्चर, निसल्स ग्रॅन्युल. हिललॉक, फनेल शेप्ड स्ट्रक्चर, हिललॉक. नंतर स्वान सेल, हा डॉट इथं एक डार्क दिसतोय तो स्वान सेल. हे ॲक्सॉन नाव आपण बघितलेलं आहे. इथला थ्रेड लाईक स्ट्रक्चर. नोड ऑफ रनवायर, जिथं इंटरप्टेड झालेलं असतं. इंटरप्टेड म्हणजे अडथळा आलेला असतो, खाच असते, ग्रूव. नोड ऑफ रनवायर. नंतर सिनॅप्टिक नॉब स्ट्रक्चर हे. नंतर ॲक्सॉन टर्मिनल इथं. मायलिन शीथ, हे वरचं कवरिंग. नंतर न्यूक्लियस म्हणजेच काय? तर सेल ऑर्गॅनिल्स. ही त्यातली नावं. म्हणजेच आता सेकंड पॉइंट, सेल बॉडी कंटेन्स सायटोप्लाझम विथ टिपिकल सेल ऑर्गॅनिल्स अँड सर्टन ग्रॅन्युल्स कॉल्ड निसल्स ग्रॅन्युल्स. मग सेल बॉडी ऑफ सायटॉन कंटेन्स काय सांगितलेलं आहे? टिपिकल सेल ऑर्गॅनिलीज. विच ऑर्गॅनिली? न्यूक्लियस. यांच्यामधले टिपिकल सेल ऑर्गॅनिली कोणते आहेत? तर न्यूक्लियस. अँड सर्टन ग्रॅन्युल्स म्हणजे यांच्यामध्ये ठराविक काय असतात? ग्रॅन्युल्स कॉल्ड निसल्स ग्रॅन्युल्स. म्हणजे सेकंड पॉइंट मध्ये काय सांगितलेलं आहे? सेल बॉडी कंटेन्स, हा जो स्पेरिकल स्ट्रक्चर आहे सेल बॉडी ऑफ सायटॉन कंटेन्स काय कंटेन करते? तर टिपिकल सेल ऑर्गॅनिलीज. विच ऑर्गॅनिलीज? न्यूक्लियस. अँड सर्टन ग्रॅन्युल्स कॉल्ड निसल्स ग्रॅन्युल्स. नेक्स्ट पॉइंट थर्ड, मेनी स्मॉल कोनिकल प्रोसेसेस कॉल्ड डेंड्रॉन्स अरायझिंग फ्रॉम सायटॉन और सेल बॉडी. हे जे स्ट्रक्चर दिसतंय ते मेनी स्मॉल कोनिकल प्रोसेसेस म्हणजेच लहान असतं आणि कोनिकल कोन सारखं तयार झालेला असतो. कोनिकल प्रोसेसेस अरायझिंग फ्रॉम, कुठं अराइज झालेला आहे? तर सायटॉन और सेल बॉडी कॉल्ड डेंड्रॉन. म्हणजेच हा पॉइंट काय बघितला आपण? थर्ड, मेनी स्मॉल कोनिकल प्रोसेसेस, लहान लहान अशा कोनिकल प्रोसेसेस निघालेले आहेत बाहेर. अरायझिंग फ्रॉम, कुठं अराइज झालेला आहे? तर सायटॉन और सेल बॉडी कॉल्ड डेंड्रॉन. त्यालाच काय म्हणतात? डेंड्रॉन. नेक्स्ट नंबर फोर्थ, डेंड्रॉन्स आर हायली ब्रांच्ड into fine branches called
डेंड्राइट्स. मग डेंड्रॉन्स जे असतात हे काय झालेले आहेत तर हायली ब्रँचड असतात आणि त्यांच्यामध्ये काय असतात फाईन ब्रँचेस कॉल्ड डेंड्राइट्स. त्यांनाच काय म्हणतात डेंड्राइट्स. इट ऑल्सो कंटेन्स निसल्स ग्रॅन्युल्स आणि यांच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काय दिसून येतील डॉट 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 स्ट्रक्चर जे दाखवलेलं आहे ते म्हणजेच ते काय असतं निसल्स ग्रॅन्युल्स. म्हणजे ह्या पॉइंट मध्ये काय सांगितलेलं आहे तर फोर्थ पॉइंट डेंड्रॉन्स आर हायली ब्रँच्ड. हायली ब्रँच्ड म्हणजे जास्त ब्रँचेस असतात ह्या डेंड्रॉनवर. प्रत्येक ठिकाणी ब्रँचेस आहेत बघा. डेंड्रॉन्स आर हायली ब्रँच्ड विथ फाईन स्ट्रक्चर किंवा फाईन ब्रँचेस. त्याच्याबरोबर त्यांच्यात काय असतात फाईन किंवा स्मॉल ब्रँचेस असतात. क्वाड त्यांनाच काय म्हणतात डेंड्राइट्स. क्वाड डेंड्राइट्स. इट ऑल्सो कंटेन्स निसल्स ग्रॅन्युल्स. त्यांच्यामध्ये सुद्धा तुम्हाला डॉट 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 स्ट्रक्चर दिसतंय म्हणजे डॉट म्हणजेच ग्रॅन्युल्स. विच ग्रॅन्युल्स निसल्स ग्रॅन्युल्स. हा झाला फोर्थ पॉइंट. नेक्स्ट पॉइंट फिफ्थ. ॲक्झॉन इज अ सिंगल लॉंग फायबर अरायझिंग फ्रॉम सायटॉन. इथं जे नाव दिसतंय ते ॲक्झॉन. ॲक्झॉन कसा आहे तर सिंगल एकच थ्रेड लाईक स्ट्रक्चर आलेलं आहे बघा. मधलं जे दिसतंय ते ॲक्झॉन इज अ सिंगल नंतर लॉंग फायबर अराइज. कुठं अराइज झालेला आहे तो सुद्धा कशावर अराइज झालेला असतो सायटॉन ऑर सेल बॉडी. नंतर ऍट द फनेल शेप्ड हिलॉक. कुठं अराइज झालेला आहे तर फनेल शेप्ड हिलॉक मध्ये. म्हणजेच इथं फनेल सारखं जे स्ट्रक्चर असतं कॉल्ड हिलॉक. फनेल शेप्ड स्ट्रक्चर असतं त्याला काय म्हणायचं हिलॉक. म्हणजेच हा पॉइंट आता सांगितलेला काय होता तर त्यामध्ये काय ॲक्झॉन इज अ सिंगल. हे जे ॲक्झॉन आहे हे कसं असतं सिंगल अरायझिंग फ्रॉम सायटॉन ऑर सेल बॉडी. कशावर अराइज झालेलं असतं सायटॉन ऑर सेल बॉडी. नंतर त्यामध्ये कुठं अराइज झालेलं असतं तर फनेल शेप्ड स्ट्रक्चर कॉल्ड हिलॉक. कुठून अराइज झालेलं असतं तर फनेल शेप्ड स्ट्रक्चर कॉल्ड हिलॉक. आता नेक्स्ट पॉइंट नंबर 6. The distal end of axon is branched and each branch terminates as bulb-like structure called synaptic knob which possess काय सांगितलंय synaptic vesicles containing chemicals called neurotransmitters. म्हणजे आता ह्या पॉइंट मध्ये पहा काय सांगितलेलं आहे पॉइंट मध्ये तर द डिस्टल एंड ऑफ ॲक्झॉन. हा जो आहे ॲक्झॉन त्याचा हा डिस्टल एंड आहे लक्षात ठेवा. The distal end of axon is branched. म्हणजेच ॲक्झॉनचा डिस्टल एंड असतो शेवटचा खालचं टोक आहे ते ब्रँचड असतं. अँड इच ब्रँच टर्मिनेट्स. प्रत्येक ब्रँच टर्मिनेट झालेली असते कशामध्ये बल्ब लाईक स्ट्रक्चर. बल्ब सारखं स्ट्रक्चर असतं कॉल्ड सिनॅप्टिक नॉब. त्यांनाच काय म्हणतात सिनॅप्टिक नॉब. विच पोसेस. यांच्यामध्ये काय असतं तर किंवा यांच्याजवळ काय असतं तर व्हेसिकल्स. विच पोसेस व्हेसिकल्स कंटेनिंग केमिकल्स. म्हणजेच त्या व्हेसिकल कशाने भरलेले असतात केमिकल्सनं कॉल्ड न्यूरोट्रान्समिटर्स. त्या केमिकलला काय म्हणतात न्यूरोट्रान्समिटर्स. म्हणजेच त्यामध्ये पॉइंट काय सांगितला द डिस्टल एंड ऑफ ॲक्झॉन. ॲक्झॉनचा डिस्टल एंड इज ब्रँच्ड अँड इच ब्रँच टर्मिनेट्स. प्रत्येक ब्रँच टर्मिनेट झालेली असते कशामध्ये तर बल्ब लाईक स्ट्रक्चर कॉल्ड सिनॅप्टिक नॉब. नंतर विच पोसेस. या सिनॅप्टिक नॉब मध्ये काय असतात तर व्हेसिकल्स. व्हेसिकल्स कंटेन्स केमिकल्स. व्हेसिकल्स काय कंटेन करतात तर केमिकल्स कॉल्ड न्यूरोट्रान्समिटर्स. त्यांनाच काय म्हणतात न्यूरोट्रान्समिटर. नेक्स्ट पॉइंट नंबर 7. द ॲक्झॉन ट्रान्समिट nerve impulses away from the cyton to a synapse. म्हणजेच हे जे ॲक्झॉन आहेत ते ॲक्झॉन काय करत असतात ट्रान्समिट्स कसले नर्व इम्पल्सेस. म्हणजे नर्व कडून आलेले नर्व इम्पल्सेस अवे फ्रॉम द सायटॉन. म्हणजे सायटॉन और सेल बॉडी पासून दूर नेले जातात. काय तर त्यामधले असणारे इम्पल्सेस नर्व इम्पल्सेस कोण नेत असतं हे असणारे ॲक्झॉन नेत असतात. म्हणजेच द ॲक्झॉन ट्रान्समिट्स. ॲक्झॉन काय करत असतात कॅरी करतात ट्रान्समिट करतात काय
नर्व इम्पल्सेस अवे फ्रॉम द सायटॉन ऑर सेल बॉडी, म्हणजे सायटॉन किंवा सेल बॉडी पासून अवे दूर नेले जातात. फ्रॉम सायटॉन टू अ सिनॅप्स. मग सिनॅप्स म्हणजे काय? दॅट इज इंटर कनेक्शन बिटवीन टू न्यूरॉन्स. जिथं मल्टीपोलार न्यूरॉन दोन एकत्र जोडले जातात असलंच स्ट्रक्चर. परत ही बाजू आहे ती खाली थोडक्यात आणि ही बाजू त्याला चिकटून, म्हणजेच त्याला काय म्हणतात? सिनॅप्स. आहे असं स्ट्रक्चर परत खाली उलट. ही बाजू अशीच असते, इथं दुसरी बाजू असलीच तयार होते आणि हे स्ट्रक्चर इकडे उलट. त्यावेळी त्याला काय म्हणायचं? सिनॅप्स तयार होतो. एकमेकात गुंततात सिनॅप्स होतो. कोणामध्ये सिनॅप्स होतो? इंटर कनेक्शन बिटवीन टू न्यूरॉन्स. दोन न्यूरॉन्स मध्ये सिनॅप्स होत असतो. न्यूरॉन विथ मोटर ऑर्गन ऑर न्यूरोमस्क्युलर जंक्शन. आणि इथं ज्यावेळी दोघांचं जंक्शन होतं एकत्र, मग त्यावेळी त्याला काय म्हणतात? न्यूरो मस्क्युलर जंक्शन म्हणतात. म्हणजेच असा असणारा यांचे पाटे, तसंच परत यांचे पाटे. कुणाचे? तर त्यामध्ये दोन मल्टीपोलार न्यूरॉनचे, इकडे एक मल्टीपोलार न्यूरॉन, इकडे एक मल्टीपोलार न्यूरॉन. आणि हे जे असतं ते काय असतं? तर त्यामधला डिस्टल एंड असतो जिथं टर्मिनेशन झालेलं असतं आणि ते एकमेकाला जोडतात. त्यावेळी तिथं काय होतं? सिनॅप्स तयार होतो. सिनॅप्स म्हणजेच इंटर कनेक्शन बिटवीन टू न्यूरॉन्स. दोन न्यूरॉनचे इंटर कनेक्शन जिथं होतं त्याला काय म्हणायचं? सिनॅप्स. असं थोडक्यात मल्टीपोलार न्यूरॉनचा इकडं काय असतो? सायटॉन किंवा सेल बॉडी. समजलं? ही रफ डायग्राम मी काढून समजलेला आहे तुम्हाला, मला माहित आहे. आता त्यामध्येच परत पुढचा पॉइंट पाहायचा. त्यामध्ये 8th, the neurons are divided into 3 types on the basis of number of axon and dendrites such as. मग त्यामध्ये न्यूरॉन्स डिवाइड झालेले आहे किती टाइप मध्ये? 3 टाइप मध्ये. कशाच्या बेसवर? तर ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ एक्झॉन अँड डेंड्राइट्स. एक्झॉन आणि डेंड्राइटच्या नंबरवर. सच ॲज 3 टाइप्स. फर्स्ट युनिपोलार न्यूरॉन, सेकंड बायपोलार न्यूरॉन अँड थर्ड मल्टीपोलार न्यूरॉन. मग त्यामध्ये फर्स्ट कोणती? युनिपोलार न्यूरॉन. मग याची थोडक्यात डायग्राम कशी बघायची? अशी असते. युनिपोलार न्यूरॉन. रफ डायग्राम. युनिपोलार न्यूरॉन ही काय आहे? तर सायटॉन आणि ही एक्झॉन. हे काय? सायटॉन आणि एक्झॉन. म्हणजेच यामध्ये काय सांगितलेलं आहे? युनिपोलार न्यूरॉन मध्ये ओनली वन एक्झॉन इज प्रेझेंट. म्हणजेच त्यामध्ये फक्त एक एक्झॉनच प्रेझेंट असतो. डेंड्राइट्स आर नॉट सीन किंवा नॉट फाउंड किंवा नॉट अराइज ऑन सायटॉन ऑर सेल बॉडी. म्हणजे सायटॉन किंवा सेल बॉडीवर तुम्हाला अशा प्रकारचे काय दिसणार नाहीत? डेंड्राइट्स दिसणार नाहीत. म्हणजेच हा स्पेरिकल नुसतं स्ट्रक्चर आहे. एक्झॉन, सिंगल एक्झॉन इज प्रेझेंट इन युनिपोलार न्यूरॉन. इट इज फाउंड इन एम्ब्रियोनिक स्टेज. आणि युनिपोलार न्यूरॉन कुठे आढळतो? तर एम्ब्रियोनिक स्टेज मध्ये. बायपोलार न्यूरॉन. बायपोलार न्यूरॉन मध्ये कसं स्ट्रक्चर असणार? तर मगाच्या पेक्षा जरा वेगळं स्ट्रक्चर असणार. म्हणजे हा एक्झॉन आणि हा त्यामध्ये इथं जे ब्रँच फुटणार आहे ते काय असणार आहे? डेंड्रॉन. एक्झॉन, डेंड्रॉन आणि हे सायटॉन. म्हणजेच वन डेंड्रॉन अँड वन एक्झॉन अराइज फ्रॉम सायटॉन. एक एक्झॉन एक डेंड्रॉन अराइज झालेला असतो. कशामध्ये? बायपोलार न्यूरॉन मध्ये. इट इज फाउंड इन रेटिना ऑफ आय. आणि हे आढळतं कुठं? तर डोळ्यामधल्या रेटिनामध्ये हे स्ट्रक्चर आढळतं. थर्ड मल्टीपोलार न्यूरॉन. तशाच डायग्राम जरा जरा बदल होत गेलेला आहे फक्त. तशाच सेम डायग्राम. म्हणजेच यामध्ये रफ डायग्राम आपण काढतोय फक्त. यामध्ये आता ही अशी डायग्राम. हे काय म्हणतो आपण? याला डेंड्रॉन आणि ह्याला सायटॉन आणि ह्याला एक्झॉन. म्हणजेच वन एक्झॉन बट 2 or more than डेंड्रॉन. 2 किंवा 2 पेक्षा डेंड्रॉन असतात आणि
एकच ॲक्झॉन असतो इन मल्टिपोलार न्यूरॉन. इट इज फाउंड इन सेरेब्रल कॉर्टेक्स. कुठं आढळतं? सेरेब्रल कॉर्टेक्स मध्ये. इथपर्यंतचे या व्हिडिओमध्ये पॉईंट पाहू. पुढच्या व्हिडिओमध्ये